हे खरं आहे? त्याच्या नावावर इतके गुन्हे दाखल आहेत आणि तरी त्याने आशालताबाईंसारख्या व्यक्तीवर हल्ला करण्याचं धाडस केलं. हॉस्पिटलमध्ये लावून सलोनीवर पुन्हा हल्ला करण्याचा प्रयत्न करत असताना त्याला रेड हँडेड पकडण्यात आलं होतं. अशा माणसाची केस घेऊन तुम्ही एका गुन्हेगाराला पाठीशी घालताय असं नाही वाटत तुम्हाला? हे पहा, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. काय तिमीर सरपोतदारची केस मी घेतली ही गोष्ट खरी आहे. म्हणजे तो निर्दोष आहे असं तुम्हाला वाटते? तिमीर सरपोतदारनं आशालताबाईंवर गोळी चालवलीच नाही असं माझं अजिबात म्हणणं नाहीये. पण काय तिमीरनं आशालताबाईंवर गोळी काढली मान्य, पण तिमीरच काय पण कोणताही तरुण हे असं करणं अपेक्षित आहे. कारण त्याला गुन्हा करायला भाग पाडलं गेलं. खास करून आशालताबाईंनीच त्याला शिकवलं. त्याचं आणि सलोनीचं एकमेकांवर प्रेम होतं. आता ती सलोनी देशमुखांच्या घरातच राहते. अहो राहते कसली, देशमुखांनी तिला फिटवलं. कारण त्यांच्या नातवाशी म्हणजे समर्थ देशमुखशी तिचं लग्न करण्याचा घाट घातलाय खुद्द या आशालताबाईंनी. आता तुम्हीच मला सांगा, कुठल्या तरुणाला हे पटेल? आपण जिच्यावर प्रेम करतो ती दुसऱ्या कोणाची तरी होताना बघू शकेल का तो? तुम्ही जे सांगता त्याला पुरावा काय? मी कोणतंही विधान हे पुराव्या अभावी कधीच करत नाही. तुम्हाला सत्तेत जाणून घ्यायचंय ना, मग ते देशमुखांनाच विचारा ना. एखाद्याला गुन्हा करायला भाग पाडणं आणि त्याच्यावर गुन्हेगार म्हणून शिक्कामोर्तब करणं हे प्रत्यक्ष गुन्हा करण्यापेक्षा मोठा आणि गंभीर गुन्हा आहे. तिमीर जरी जेलमध्ये गेला असला ना तरी स्वस्थ बसणाऱ्यातला नाही येतो. शिक्षित आहे. हो, आणि आत्ताच असं कळलं की तिमीरला सोडवण्यासाठी विद्याधर सरपोतदारांनी ऍडव्होकेट लालवानींना वकीलपत्र दिले. याचा अर्थ विद्याधर सरपोतदार आपल्या मुलाला बेलवर सोडवण्याचा प्रयत्न करणार. सलोनीच्या वेळेस एकदा तो सुटला होता, यावेळेस तसं होता कामा नये. नाहीतर जेलमधून बाहेर आल्यानंतर सलोनी आणि निकिता दोघींना त्रास दिली. तू दोघींना समजावून सांग, म्हणून तिच्या वाऱ्यालाही फिरकू नका. आई, तुम्ही अजिबात काळजी करू नका. ऍडव्होकेट लालवानी कुठल्याही परिस्थितीत तिमीरला बेलवर सोडवण्याचा प्रयत्न करतील असं मी निकिता आणि सलोनीला बजावलंय. आणि तो बाहेर आला तर तुम्ही त्याच्या जाळ्यात अडकायचं नाही, त्याच्यापासून सावध राहायचं असंही बजावलंय. तूही त्यांच्यावर लक्ष ठेव. आपण त्याला परत एकदा जेलमध्ये पाठवलंय. त्याचा राग तो बेलवर सुटून आला तर काढल्याशिवाय राहणार नाही. त्या दोघींचा जीव घ्यायला मागे पुढे करणार नाही तो. सलोनीवर एकदा हल्ला केला तर फसलाय, पण तरी पुन्हा प्रयत्न केल्याशिवाय राहणार नाही तो. फार घातकी माणूस आहे. गोळी मारली तरी ती आता मेली नाही त्यानं. अजून जीवन कसं मग मला कशाला द्यावं लागला? काढा मला बाहेर इकडनं. हे बघ तिने तुला सोडवण्याचे सगळे प्रयत्न करतोय मी, तू काळजी करू नकोस. पण देशमुखांचे हात किती पोचले तुला माहिती आहे ना. शिवाय तुझ्या विरुद्धचे पुरावे आहेत त्यांच्याकडे. पण तू काळजी करू नकोस, मी तुला सोडवणार. एकदा मला इकडनं बाहेर काढायला, फक्त एकदा बाहेर काढा, मग बघा कसा हाही तोच घालतो की नाही मी.
त्या दिवशी पण गोळी मारायच्या वेळेला नेमका तिचा तो मुलगा रवी मध्ये आला. दुसरी गोळी झाडायच्या आतच त्याने मला येऊन अडवलं म्हणून वाचली येते. तेव्हाच तिचा गेम संपवून टाकला असता. खरं सांगतो काही करा पण लवकरात लवकर मला इकडनं बाहेर काढा पा. तू प्लीज असा वेड्यासारखा काहीतरी विचार करू नकोस. मी तुला सोडवणार आहे सांगितलं ना. तू आशालता बाईंवर गोळी झाडल्यामुळे कुठलाही वकील तुझी केस घ्यायला तयार नव्हता. पण आता खुद्द लालवानी ऍडव्होकेट लालवानी तुझी केस घ्यायला तयार झालेत. लालवानी म्हणजे कोण माहितीये का? हा, खूप मोठा वकील आहे तो. अरे बड्या बड्या गुन्हेगारांना त्यांनी असं सोडवलंय. ते तुला नक्की सोडवतील. पण काय तुम्हीच आता मला म्हणालात ना की माझ्या विरुद्ध त्यांच्याकडे पुरावे आहेत म्हणून. कोणीही माझी केस घ्यायला तयार नाही म्हणालात ना. मग हा लालवानी मला नक्की सोडवेल याची खात्री आहे तुम्हाला? का म्हणताय असं तुम्ही? सांगा ना, का वाटतंय तुम्हाला असं? कारण त्या देशमुखांना फसवण्याचा मास्टर प्लॅन लालवानीने केलाय. तू सही सलामत चुकलास म्हणून समज. तेव्हा त्यांचे पत्रकार हॉस्पिटलमध्ये पोचले सुद्धा असतील. बघितलं बाबा, त्या विद्याधर सरपोतदारांनी स्वतःच्या नालायक मुलाला वाचवण्यासाठी त्या ऍडव्होकेट लालवानीची मदत घेतली. हा लालवानी अतिशय पोचलेला माणूस आहे. भल्या गुंडांना त्याने अगदी सहजपणे सोडवलेला आहे. हो बाबा, एक नंबरचा खोटारडा माणूस आहे तो लालवानी. मध्ये एका गँगस्टरला खोटे पुरावे उभे करून सोडवलं ते. मिस्टर देशमुख, तिमीर आणि सलोनीचं एकमेकांवर प्रेम होतं, अजूनही आहे. मग तुम्ही त्यांना विरोध का करताय? कोणी सांगितलं तुम्हाला की तिमीर आणि सलोनीचं एकमेकांवर प्रेम होतं? सलोनीचं तिमीरवर कधीच प्रेम नव्हतं. पण आम्ही तर असं ऐकलंय की आशालताबाई देशमुखांचा नातू समर्थ देशमुख हा सलोनीवर प्रेम करतो. आणि म्हणून घरातल्या मुलाच्या सुखासाठी तुम्ही देशमुखांनी खोटं नाटं सांगून सलोनीला तिमीरच्या विरोधात हिटवलं. एक मिनिट, तुमचा काहीतरी गैरसमज झाला किंवा ऐकण्यात चूक झाली तुमच्या. आमच्या समर्थचं आणि सलोनीचं आधीपासूनच प्रेम होतं. त्यांचा साखरपुडा सुद्धा झालेला आहे. पण तिमीर हे जे काही करतोय ती विकृती आहे, विकृती. तो त्याचा पुरुषी अहंकार जपण्यासाठी सलोनीच्या मनाविरुद्ध लग्न करण्याचा प्रयत्न करत होता. तिमीर सरपोतदारला अशी काय कमी आहे म्हणून तो एखाद्या मुलीला तिच्या मर्जी विरुद्ध लग्न करायला भाग पडेल? आणि तिमीर अगदी सामान्य मुलगी. अहो, सलोनी म्हणजे काय कोणी मिस इंडिया नाही की जिच्यासाठी एका करोडपतीच्या मुलानं इतकं वेडं व्हावं. नेमकं काय म्हणायचंय का तुम्हाला? सरळ आहे. सलोनीला हाताशी धरून तुम्ही सरपोतदारांची एखादं जुनं व्यावसायिक वैर निभावलं. पण त्यात मात्र त्या तिमीरचा बळी गेला. आणि तुम्ही म्हणता तसं तिमीरचा खरंच सलोनीवर प्रेम होतं, तर आशालताबाईंनी त्यांच्या प्रेमाचा विरोध का केला? आणि खरं प्रेम करणाऱ्यांना विरोध केला ना की तेही असा हल्ला करायला मागे पुढे पाहत नाही. तुम्ही लोक या प्रकरणाची दुसरी बाजू जाणून न घेता आमच्यावर आरोप करताय. याच तिमीरनी सलोनीला काही महिन्यांपूर्वी किडनॅप केलं होतं. तेव्हा माझी बायको अनुराधा देशमुख मध्ये पडली तिला वाचवण्यासाठी. तर तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला यांनी. गाडी खाली चिरडलं तिला. सुदैवानी माझी बायको तेव्हा वाचली. त्या प्रकरणाची केस अजूनही चालू आहे कोर्टात. आणि अशा एका गुन्हेगाराला तुम्ही लोक पाठीशी घालताय हे कितपत योग्य आहे? हे बघा, आशाने काहीही चुकीचं केलेलं नाहीये. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, प्रेमाला आमचा विरोध नाही. पण जर ते प्रेम एकतर्फी असेल तर त्याचा शेवट काय? कोण सुखी होतं त्याने? बोला ना. मान्य आहे आम्हाला तुमचं बोलणं, पण तिमीर आणि सलोनीचं प्रेम एकतर्फी नव्हतं. आशालताबाईंनी सलोनीला तिमीर पासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला. कारण त्यांना त्यांच्या नातवाला त्याचं प्रेम मिळवून द्यायचं होतं. आणि ह्या कामी तुम्ही देशमुखांनी मिळून तिमीर सरपोतदाराच्या प्रेमाचा बळी घेतला.
विलासराव देशमुख निदान तुम्ही तरी तुमच्या पत्नीला हे असं करण्यापासून रोखलं असतात ना तर आज त्यांच्यावर ही वेळ आली नसती. तुमचं सरपोतदारांशी जुनं वैर आहे आणि म्हणून तुम्ही त्यांच्या मुलाला गुन्हेगार ठरवलं. त्याला मुद्दाम जेलमध्ये टाकण्यासाठी आशालताबाईंनी हे असं कृत्य करण्यास भाग पाडलं. ही तुम्हा देशमुखांची चाल आहे सरपोतदारांना अडकवण्याची. काय? बरोबर ना? ए पास झालं. आता ह्याच्या पुढे एक शब्द जरी बोलला तर तुला. तुम्ही काळजी करू नका लालवाडीकर. ती बाई नसताना मी परत देशमुखांना गाठेल आणि तुम्हाला हवं असलेलं फुटेज नक्की मिळवून देईल.